नमस्कार मंडळी, मी पद्मजा आणि पद्मजा ग्रो ब्लॉग्समध्ये तुमचं परत एकदा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे ना, आज आमच्या घरी ना गेस्ट येणार आहेत आणि आज घरी गेस्ट येणार आहेत, तर आजचा रुटीन काय असेल तो आज मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तो पूर्ण आज आजचा दिवस पूर्ण तुमच्याशी मी शेअर करणार आहे. तर आजचा ब्लॉग तुम्ही खास करून वॉच करा आणि मी काय डिश बनवणार आहे आणि आजचा दिवस माझा कसा पूर्ण रुटीन कसा असतो, ज्या दिवशी आपल्या घरी गेस्ट येतात ना, त्या दिवशीचा आपला दिवसाचा रुटीन कसा असतो हाच मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. आणि खूप साऱ्या गोष्टी मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. तर चला आजच्या ब्लॉगची सुरुवात करते मी. तर माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय मला अजिबात राहायचं नाही. सबस्क्राईब पण नक्की करा. चला आता आजचा ब्लॉग मी सुरू करते. तर ना मंडळी, सुट्टी काटून आल्यापासून ना मी खूप कामात होते, म्हणून मी माझे ब्लॉग कंटिन्युअसली येऊ शकले नाही. तर कारणच तसं खास आहे, कारण आमची पोस्टिंग आलेली आहे आणि आम्ही एका दुसऱ्या ठिकाणी चाललोय. आता इथं राजस्थानमध्ये 3 वर्ष झाली कंप्लीट आणि आता आम्ही चाललोय दुसऱ्या जागेला. आणि कुठं जाणार आहे ते तुम्हाला हळूहळू माझ्या ब्लॉगमध्ये येणार आहे, समजेलच. मी सांगेन, एक्सप्लेन करेन कुठं जाणार आहे ते. नाही तर तुम्ही गेस करा आणि तुम्ही जर गेस केला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, ठीक आहे. आणखीन आता मी पूर्ण माझं घर आवरलेलं आहे, पॅकिंग झालेले आहे. थोडं तर तुम्ही पाहू शकता सामान इथं पडलेलं आहे, वेस्टेज. आता हे भंगारवाले वगैरे आल्यावरती ते द्यायला सामान बाहेर काढून ठेवलेलं आहे. बाकीचं सामान टेरेसवरती ठेवलेलं आहे. आणि आता दाखवते थोडी म्हणजे 100 पैकी ना 80% आमची पॅकिंग आता झालेली आहे. 100 पैकी ना 80% आमची आता पॅकिंग झालेली आहे. सारे बॉक्स मी ऑल बॉक्स भरलेले आहेत ए टू झेड. आणि थोडंच एक 1-2 महिन्याला जेवढं काही लागेल ना तेवढं सामान मी बाजूला ठेवलेलं आहे. नाही तर ऑलमोस्ट पॅकिंग सर्व झालेली आहे ए टू झेड. तर दाखवते आता मी तुम्हाला काय काय पॅकिंग झाली ती थोडीफार दाखवते. सर्व सामान काढलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. इथं मी थोडंसं डेकोर केलेलो ना, ते पण आता मी सामान काढलेलं आहे. आणि ए टू झेड ऑलमोस्ट पॅकिंग झालेली आहे. चला तो रूम दाखवते तुम्हाला मी. तर मंडळी, हा आहे हॉल आणि हॉलमध्ये पण पाहू शकता तुम्ही की मी पूर्ण सामान पॅक केलेलं आहे. तुम्हाला पूर्ण हॉल माझा एम्प्टी दिसत असेल, म्हणजे सामानच नाही आहे काही पण. हे थोडंफार ठेवलंय मी, हे जाताना काढेन मी, त्याच्यासाठी मला हे लागतं. मी ह्याला ठेवलेलं आहे, तसंच मी जाताना ते काढेन. आणि बाकीचं सामान मी सर्व काढलेलं आहे. फोटोज वगैरे, फ्रेम वगैरे जे काही मी लावलेले ना, ज्या काही थोडंफार मी डेकोरेशन केलेलं मी ऑलरेडी सर्व काढलेलं आहे. ऑलमोस्ट सर्व हे पण बॉक्स पॅक आहेत पूर्ण. आणि एक थोडीशीच मी भांडी ठेवलेली आहेत, बरं म्हणजे 1-2 महिन्यासाठी जेवढी लागतील मला ना, एक थोडीशी 4 भांडी ठेवलेली आहेत. बाकी सगळंच पॅक केलेलं आहे मी. आणि जो कोणी माझा होम टूरचा ब्लॉग पाहिला नसेल ना, त्यांना समजेल मी पहिला कसं घर ना डेकोरेट केलेलं आणि आता कशा प्रकारे एम्प्टी दिसत आहे. आणि जर कोणी माझ्या ह्या ब्लॉगद्वारे माझ्याशी जोडत असेल, नवीन सबस्क्रायबर असेल ना, आणि त्यांना जर माझं पहिल्याचं घर कसं होतं ते पाहायचं असेल, तर जाऊन तुम्ही ना होम टूरचा ब्लॉग ना नक्की वॉच करा. म्हणजे तुम्हाला समजेल माझं पहिला घर कसं होतं. आफ्टर बिफोर तुम्ही मग तो ब्लॉग बघून ठरवू शकता, म्हणजे घर पहिला कसं होतं आणि आता कसं आहे, ठीक आहे. तर तो ब्लॉग पण तुम्ही नक्की वॉच करा, ठीक आहे. आता मी बॅक कॅमेराने दाखवते तुम्हाला थोडंफार मी काय काय पॅक केलंय ते, ओके. तर मंदिर वगैरे मी असंच ठेवलेलं आहे. मंदिर पॅकिंग मी जातानाच करेन, जायच्या दिवशीच मी मंदिर पॅक करेन एक दिवस आधी, म्हणून मंदिर अशा प्रकारे आहे असंच ठेवलंय. बाकी फ्रेम्स जे होते ना, जे काही फोटोचा मी इथं एक हे बनवलेला पूर्ण, ते सर्व पॅक केलंय. आणि पॅक केल्यानंतर काही असा हा सेक्शन दिसतो, पाहू शकता तुम्ही. आणि हे मोराचे पंख मी असेच ठेवलेले आहेत, हे असू दे म्हटलं इथंच. आणि भांडी फक्त मी एवढी थोडीफार इतकी भांडी ठेवलेली आहेत, बाकी सर्व पॅक झालेलं आहे. सुट्टी काटून आल्यापासून ना मंडळी, इथं इतकी गरमी आहे ना राजस्थानमध्ये, विचारायचंच नाही. बघू शकता फेस तुम्ही माझा. मी फक्त आमची दिवसातून 3-4 वेळा आंघोळ्या व्हायला लागले, 3-4-5 वेळा आंघोळ्या व्हायला लागले, इतकी गरमी आहे. आता सुद्धा 42 डिग्री सुरू आहे इथं आणि पाऊसच झाला नाही. जुलै महिना चाललाय तरी ना इतकी इतकी गरमी. आणि आज थोडंसं हे झालंय, बादल धरले, तर ढग धरले, तर बघू आज पाऊस येतो का, पाहू शकता तुम्ही. तर खूप नको व्हायला की कधी एकदा 2 महिने हे संपतात आणि कधी एकदा इथून पोस्टिंग आउट हो असं व्हायला लागलंय. कारण राजस्थानची गरमी म्हणजे नको वाटते राहायला इथं,
खूप स्ट्रगल करावे लागतात गरमीमध्ये इथं. आणि आज आज एक खूप मजा झाली. काय झालं ते सांगते मी तुम्हाला. म्हणजे ना, आज आमच्या घरी गेस्ट येणार आहेत आणि आजच आमचा कूलर बंद पडला अचानकच. एक कूलर सुरू आहे, जो मकान मालिकनं दिलेला ना, तो कूलर सुरू आहे. खरं ह्या गरमीमध्ये एका कूलरनं काहीच होत नाही. फॅन सुरू आहेत, कूलर सुरू आहे आणि इतकी गरमी आहे तरी पण ना विचारायचं नाही. मग त्याच्यासाठी घरी आता माझ्या परत एक दुसरं नवीन कूलर आणायला गेलेत आणि ते पण मी दाखवते तुम्हाला थोडी वेळानं, कोणतं कूलर आणले ते. असं सुरू आहे बघा. आज जरासं ढगाळ वातावरण आहे तरी पण छान चाललंय. आज पाऊस आला ना तर मग मस्त वाटेल. जरासं वातावरण थंड होईल मग. कारण ना इथं इतके कूलर्स लावून पण फॅन्स कंटिन्युअसली फॅन्स ऑन असतात, कूलर्स ऑन असतात तरी सुद्धा ना गारवा वाटत नाही घरामध्ये. जर असं क्लायमेट असेल ना तर थोडंसं छान वाटतं घरामध्ये. तर चला आता मंडळी, मी स्वयंपाकाच्या तयारीला लागते. मला ज्या दिवशी जास्त स्वयंपाक करायचा असतो ना, त्याच्या 1 दिवस आधीच मी लसूण वगैरे सोलून ठेवते. म्हणजे कसं स्वयंपाक जरा लवकर बनतो आणि आपला थोडा टाईमही वाचतो त्याच्यासाठी. तर गेस्टसाठी ना जेवणानंतर मी डेझर्टमध्ये कस्टर्ड बनवणार होतो. खरं माझे आहो म्हणाले, की "कस्टर्ड नको बनवू, मँगो शेवायांची खीर बनव." मग त्याच्यासाठी मी ना आता ड्रायफ्रूट कटिंग करायला घेतलेत. जर मला काही पहिला आयडिया हिने दिली असते ना, तर मी ड्रायफ्रूट पण आधीच कटिंग करून ठेवले असते. आता तुम्हाला माझ्या मागं गाठोडे दिसतंय का ब्लू कलरचं? त्याच्यामध्ये ना मी वेस्टेज कपडे ठेवलेले आहेत मुलांचे, जे यूज करत नाहीत, जे लहान पडले ते, म्हणजे गरजू मुलांना आल्यावरती देण्यासाठी ते पाठीमागं पॅक करून ठेवले तशा प्रकारे. आणि इथं माझी आता तयारी सुरू आहे दम बिर्याणी बनवायची. खरंच सांगते मैत्रिणींनो, दम बिर्याणी बनवता-बनवता माझा दम जायला आलेला ह्या गरमीमध्ये. इतकी अतोनात गरमी होती का विचारूच नका. आणि गॅसकडे दुपारच्या वेळेला थांबायचं म्हणजे खरंच आमच्यासाठी ना, एक महिलांसाठी खूप मोठा टास्क असतो हा. आणि इथं आता मी कांदे वगैरे फ्राय करून घ्यायला लागले आणि चिकनला मी सिटी देत आहे. आणि आज मी दम बिर्याणी बनवणार आहे चिकनची. आणि इथं आमचे आहो पूर्ण डिसिप्लिनमध्ये सर्व व्यवस्थित फ्रिज वगैरे लावून घेत आहेत, फ्रिज साफ करत आहेत आणि जी मिठाई मी गावाकडून आणलेली ना, अशा प्रकारे ना डब्यामध्ये स्टोअर करून ठेवत आहेत. खरंच घरी असले ना, हे कर, ते कर, सासूबाईंसारखं यांचं सुरूच असतं. तर तुमचे पण अहो घरी असले तर असं करतात का कामं? कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा बरं का. तर इथं मी आता कांदा वगैरे फ्राय करून घेतला, मसाल्याची तयारी झाली आणि आता इथं मी सीटी देणार आहे. आणि इथं पहा माझा अवतार काय आहे. गरमीनं पूर्ण ओली चिंब झाले आणि ह्यानी आता पुदिना निवडत आहेत. मला सपोर्ट करत आहेत स्वयंपाकामध्ये. आणि इथं मी आता बनवत आहे मटर पनीर. मटर पनीर बनवून झालेलं आहे आणि ह्याच्यानंतर मी एक डिश बनवून घेणार आहे. असं काही घरी बनवायचं म्हटलं ना, मदत खूप लागते. तर अहो आता आहेत सुट्टीवरती, म्हणजे मदत खूप भेटली मला त्यांची. खूप हेल्प केले मला, म्हणून मला इतकं शक्य झालं, बनवता आलं. आणि इथं मी आता खीर बनवत आहे, कारण खीर मला ना पूर्ण गरम असते खीर बनवून झाल्यानंतर. मग ती थंड करून मग फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवायचं होतं मला. तर आता मी इथं मँगो शेवया फ्राय करून घेतल्या आणि दुधामध्ये टाकल्या. आता मँगो शिवाय मला ना आमच्या मावशीने कोल्हापूरच्या मला तिकडून पाठवलेल्या. तर इकडं कर्नाटकमध्ये आम्हाला मँगो शिवाय भेटत नाहीत, कोल्हापूरमध्ये भेटतात. तुमच्याकडे भेटतात का कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि मी दम बिर्याणी बनवताना ना सुहाना मसालाच यूज करते. तुम्ही कोणता करता ते पण मला कमेंटमध्ये सांगा. तर इथं मी ग्रेव्ही वगैरे बनवून घेतलेली आहे. तिखट, मीठ वगैरे टाकून ना पूर्ण व्यवस्थित ग्रेव्ही त्याच्यामध्ये टाकून छान प्रकारे मी फ्राय करून घेतली ग्रेव्ही. ह्या गरमीमुळे ना माझ्या मनात एक विचार आला, आम्हाला साधं ना गॅसकडे उभं राहून स्वयंपाक करायला इतकं कठीण वाटतं. तर आमच्या मम्मीनी, माझ्या सासूबाईंनी वगैरे इतके दिवस चुलीवरती स्वयंपाक कसा केला असावा बरं? पाहताय तुम्ही किती गरमी आहे. पूर्ण पसीना-पसीना. तर बाहेर ना खूपच ऊन आहे, खूप जास्त ऊन आहे. सकाळी ढगाळ वातावरण होतं आणि आता इतकी गरमी आहे ना, संध्याकाळी विचारायचं नाही. 42 डिग्री चालले, 42-43 डिग्री चालले. आणि आता मी की नाही मँगो शेवयाची खीर वगैरे बनवले. रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली स्टार्टिंगला. तर रेसिपी जरी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला की नाही कमेंटमध्ये सांगा. आणि ही आहे मँगो शेवयाची खीर. बघा. चला आता ना कूलरकडे बसून मस्त ना
बिर्याणीला थर लावून घेते. तर मी हे वगैरे भिजत घातलेलं केसर वगैरे दुधामध्ये ऑलरेडी. तर आता थर कशाप्रकारे लावते तुम्ही ना माझ्या व्हिडिओमध्ये ह्या ब्लॉगमध्ये नक्की पहा. खाली मी पहिला ना हे वगैरे टाकते भात वगैरे आणि त्याच्यावरती मी चिकन वगैरे टाकलं ग्रेव्हीचं. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे मी दोन्ही कुकरमध्ये थर लावला. एका कुकरमध्ये आलं आणि चिकन जास्त होतं. हे तर बनली. आता दम बिर्याणीसोबत शेरवा करायचा थोडासा बाकी आहे. तो करायचा आहे आणि पूर्ण किचन नीट अँड क्लीन करून घेतलेला आहे ऑलरेडी मी. पाहू शकता. हा मोठा टास्क असतो आम्हाला गृहिणींसाठी, म्हणजे जेव्हा स्वयंपाक होतो ना त्याच्यानंतर का नाही किचन नीट अँड क्लीन करायचं. तर ऑलरेडी मी असं काही किचन नीट अँड क्लीन करायला केलेलं आहे आणि इथं पाहू शकता आता भांड्यांचा ढेर लागलेला आहे आणि तो मला साफ करायचा आहे. आता तो साफ करून घेते आणि इथं मी दोन्ही कुकरांना का नाही अशा प्रकारे दम द्यायला रेडी केलेला आहे. मग जेव्हा गेस्ट येतील ना त्याच्या एक येणार असतील त्याच्या एक अर्धा तास आधी मी ना दम द्यायला का नाही ठेवते दोन्ही कुकरांना. असं थोडी फारच भांडी ठेवलेली आहेत मी, बाकीची भांडी मी पॅक केलेली आहेत. आणि आता हा पसारा वरती मी भांड्यांचा. आता अहो आमचे फरशीवरती पाणी का मारतायत ते सांगतो. आम्ही पाणी का नाही संध्याकाळचं आणि सकाळचं दोन्ही टाईम मारतो, नाहीतर 3 टाईम पाणी मारतो इथं फरशीवरती. कारण फरशी खूप गरम भाप सोडते. कारण माझं सेंटरमध्ये घर आहे ना आणि आजूबाजूला प्लॉट आहेत, माझ्या घरं नाही आहे. त्यामुळे सर्व सूर्याची किरणं ना माझ्याच घरावरती पडतात. त्यामुळे घराला ना खूप ऊब येते आणि ह्याला पण ना फरशीला पण ऊब येऊन ना गरम भाप सोडते. त्यामुळे आम्ही पाणी मारतो, कारण मुलांना थोडं खेळायला वगैरे थंड फरशी भेटेल म्हणून. आणि इथं माझ्या फायनली चपात्या करायच्या चाललेत. आणि जसं मी तुम्हाला सांगितलेले सकाळी कूलर खराब झालेला होता आमचा. तर तेजसचे पप्पा अजून नवीन कूलर घेऊन आलेत, कारण तो रिपेअर होऊ शकत नाही म्हटले जुना कूलर. त्याला ऑलरेडी 3 वर्ष झालेली इथं. आणि हा आता दुसरा कूलर ह्याने घेऊन आलेले आहेत आणि ह्या दोघांची भांडणं सुरू होती. मी कूलर ओपन करणार, तू ओपन करणार हे. मग दोघांनी फायनली एकसाथ ओपन केले कूलर. फायनली माझा स्वयंपाक आवरलेला होता आणि तेजसच्या पप्पांचं घर नीटनेटकं लावायचं चाललेलं. आणि इथं आता आम्ही सर्व परिवार बसून टीव्ही पाहत होतो. 8 वाजलेले आणि पाहुण्यांनी आम्हाला 8चा टायमिंग दिलेला, अजून पत्ता नाही. आणि तेजसच्या पप्पांनी म्हटलेले की आपण दोघं जण कामं लवकर आवरू, बसू आणि त्यांनी आल्यावरती त्यांच्यासोबत गप्पा वगैरे मारायला बरं होईल. नाही तर कामं राहिली ना तर तू कामात असशील आणि तुम्हाला गप्पा मारायला पण टाइम भेटणार नाही. तर आपण काय करूया, दोघं मिळून कामं आवरूया सर्व आणि एकत्र बसून आपण मग गप्पा मारूया असं त्यांनी सांगितलेले. म्हणून मी पटपट कामं आवरून घेतली सर्व. आणि बघा कामं लवकर आवरल्यामुळं ना आम्हाला अशा गप्पा मारायला टाइम भेटला. आणि ही आहे ऐश्वर्या. आणि ऐश्वर्याचं तुम्हाला ओळख करून द्यायची गरज नाही, कारण ऐश्वर्याला तुम्ही आधी पण माझ्या ब्लॉगमध्ये पाहिलाय. आणि ऐश्वर्याच्या क्वार्टरचा मी तुम्हाला त्यांनी ब्लॉग पण दिलेला आहे. ऐश्वर्याचं घर कुठं आहे, कुठं राहते, घर कसं आहे, सर्व दाखवलंय मी. आणि हे ऐश्वर्याची दोन्ही मुलं लहान छोटी-छोटी. आणि आता आम्ही आतमध्ये गरमी खूप लागत होती म्हणून आम्ही बाहेर बसलेलो. बाहेर ना पावसाचं वातावरण झालं होतं आणि खूप छान थंडगार वारा सुटला होता आणि आमच्या इथं गप्पा चाललेल्या सर्वांच्या. छान पाऊस झालाय. जे कोणी नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांना मी सांगते, ऐश्वर्या ना बेळगावचीच आहे, माझ्या गावचीच. आणि कमी वेळात आमची खूप छान मैत्री झाली दोघींची सुद्धा. जास्त आहेत बॉक्स, 8 बॉक्स आहेत. पाऊस 8 आहेत, 8 बॉक्स आहेत. आज पाऊस जास्त आहे बघा, इकडं टपका लागलाय पाणी. आमच्या शहरावरती खुशी बघा किती पाऊस झाल्यामुळे जोधपूरमध्ये फायनली खूप जास्त पाऊस झालाय आज. आम्ही दोन्ही कूलर लावतो. आजकाल पाऊस पडायला लागला. जोधपूरमध्ये पाऊस पडतोय आज, मला किती खुशी आहे. मला खुश आहे. बारिश का मौसम. खूप छान
छान वाटलं आज ऐश्वर्याबरोबर गप्पा मारून, कारण खूप दिवसांनी गप्पा मारल्या इतक्या. कारण गावावरून आल्यापासून ना मी पॅकिंगलाच लागलेले, कामातच होते आणि थोडंसं रिलॅक्स वाटलं आज छान गप्पा मारून. कारण आपल्या जवळचं कोणी भेटतं ना, तर खूप छान वाटतं आणि ऐश्वर्या तर आपल्या गावाकडचीच आहे, बेळगावचीच आहे आणि 2 बेळगावच्या मुली भेटल्या, तर मग कशा गप्पा मारतात, बेळगावची लोकांना माहितीच असेल. तर इथं आता जेवणाचा कार्यक्रम चाललाय आमचा. चला, आज मी डिनरमध्ये काय-काय बनवलं दाखवते. एक शेरवा बनवलाय, एक रायता बनवलाय, आणखीन इथं प्याज आहेत आणि ह्या आहेत चपात्या आणि ह्या आहेत सांडगे, वेफर्स आहेत आणि हे बटर पनीर बनवलंय मी आणि आता फायनली आहे दम बिर्याणी. खरं सांगायचं तर मंडळी ना, आपल्या गावची भाषा बोलताना एक वेगळीच आपुलकी जाणवते आम्हाला. आपल्या माणसासोबत गप्पा मारताना मन अगदी भरून येतं. खरंच आपल्या गावचं नाव जरी काढलं ना, तरी त्या आठवणी आणि भावना आपोआप जाग्या होतात. आज तुम्ही म्हणाल इतका सारा स्वयंपाक कशासाठी? तर मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, माझी पोस्टिंग आली आहे आणि मी इथून जाणार आहोत. पण ऐश्वर्या दुसऱ्या युनिटची असल्यामुळे ना, ती इथंच अजून 2 वर्ष राहणार आहे. म्हणून म्हटलं जाण्यापूर्वी एकदा सगळे मिळून निवांत गप्पा मारू, एकत्र जेवू, काही सुंदर ह्या जोधपूरच्या आठवणी आपण सोबत घेऊन जाऊ. म्हणूनच मी ऐश्वर्याला खास घरी जेवायला बोलवलं होतं. कारण यानंतर पुन्हा अशी भेट होईल की नाही सांगता येणार नाही. अशा आठवणी जपून ठेवायच्या असतात. खरंच सांगते ह्या इथून गेल्यानंतर ह्या आठवणी मला की नाही अशाच कायम आपल्या ह्याच्यामध्ये ठेवायच्या होत्या, आपल्या मेमरी बॉक्समध्ये. म्हणून आजचा दिवस हा मी ब्लॉगद्वारे असा कॅप्चर केला आहे. माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. छान वाटलं तुमच्या घरी येऊन. बिर्याणी छान झाली. दरवाजा धरले. बाय बाय. हाय. पाऊस यायलाय ग फार. तर चला मंडळी, हा ब्लॉग मी इथं सेंड करते. हा ब्लॉग कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. ओके, बाय.